परवाची काश्मीरसाठी पर्वणी ठरणार आहे असं आम्हाला वाटतंय. आत्ताचं तापमान आहे 6 आत्ताच आमची जरा हाटलेली आहे. बघूया आता पुढं. आम्ही आलोय सोनमर्गला फायनली. आपण पोहोचलोय बेनिहालच्या पुढे पेट्रोल स्टॉप. आमचा आता ब्लॉग सुरू करतो आम्ही आलेलो आहे ट्रेननी. बेनिहालच्या पुढे खूप थंड वाटतंय. बर्फ आहे साईडला. आता बर्फ चालू होईल. समोरचं दिसत नाही. आम्ही आता एक छोटा ब्रेक घेतलेला आहे. एक स्मॉल आवाजलेले मित्र. दुपारी 2 वाजता ही अवस्था झाली. अजून तर बर्फ चालू झालेला नाही. विनीत तुम्ही काय म्हणणार? चव्हाण तुम्हाला काय वाटतंय? तुम्ही या थंडीच्या वातावरणात आलाय. कसं वाटतंय तुम्हाला? मनमोहक वातावरण आहे. माझे जीभ पण जड झाले. मन आहे 6 डिग्री. आत्ताच आमची जरा फाटलेली आहे. बघूया आता पुढे भांडू नका. हे अशा प्रकारे आमची सुरुवात होते. ब्लॉग नंबर 1 फ्रॉम जम्मू अरे कुठे जाणार? इथं आजूबाजूला काय नाही. चेकिंग डन. हॉटेल डायनिंग स्टार. आज कुछ तुफानी करणार आहे. गमबूट नाही घेतले आणि जॅकेट नाही घेतले. गॉगल नाही घेतलेत आणि खूप सारे रिस्क घेऊन आम्ही जात आहोत. आमच्या कमिटीमध्ये मोठे खतरे आहेत. ते तर म्हणत होते आपण जॅकेट पण नाही घातलं पाहिजे. आणि इथे ते खूप असं स्कॅम होतात सध्या. खूप स्कॅम चाललंय. लोक म्हणतात फेज 2 पर्यंतच आहे आणि लोक म्हणतात फेज 3 चं तिकीट पाहिजे असं चालू आहे. त्याच्यामुळे मित्रांनो तुम्ही सांभाळून राहा. सतर्क राहा. सध्या आम्ही इथं थांबत आहोत. नाही थांबत नाही. आमचे सूरज हारेकरचे प्रतिक्रिया. सूरज तुमचं काय मत आहे? स्कॅम आहे की प्रसाद पेदरकर आता चेक केलं की तिकीट आजचं आहे का कालचं आहे? अरे समोरचा सीन बघाल तर जन्नतच. जन्नत एकदम जन्नत आहे काश्मीर. पुष्कर कसं वाटतं? आधी वाटलेलं की खूप थंडी वाजेल. हो पण एवढी काय थंडी वाजत नाही आहे. अजून समजेल वरती गेल्यावर. आम्ही अजून एक रिस्क घेतले. शूज नाही घेतलेले. जॅकेट नाही घेतलंय. काहीच नाही. बघूया. ॲडव्हेंचर केली आहे. सक्सेस झाली तर चांगली गोष्ट आहे. सक्सेस तर होईलच. कारण सक्सेस तर होणारच आहे. प्रॉपर केस इथे सगळे लुटायलाच बसलेत. प्लस आमच्या मागे अदृश्य शक्तीचा हात आहे. हो त्यामुळे आम्हाला काहीच भीती नाही. अच्छा केले होता. बस आता तुम्हाला समोरचा फ्रंट व्ह्यू दाखवतो आमचा.
चल 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 पाचच इंडियाज लास्ट होईल इंडियाचा काश्मीरच लास्ट होईल का इंडियाच आहे बस आगे अरे भाई बर्फात नेणार आहे तो बोला इको पॉइंट बघून या इको पार्क स्नोईंग बर्फ दिसतोय का रे व्हिडिओ मध्ये काय माहिती आता गेल्यावर दिसेल घरी रे दिसणार तिकडे राहतोय याला बंद आहे काय वरतीच ना इकडे हा वरती त्या अरे इकडनं तर जायचंय वरती इको पार्क सो आज आम्ही आलोय सोनमर्गला फायनली इथे बर्फाचा पाऊस पडलेला आहे आणि आमचे ट्रिपचे जेवढे पैसे सगळे वसूल झालेले 30,000 रुपये वसूल झाल्यासारखे वाटतात आमचा मित्र सूरज हरेकर त्याला सुकून मिळालेला आहे त्याला असं वाटत होतं की ट्रिप फेल जाईल आपल्याला स्नो नाही भेटणार कारण आठवडा झाला की स्नो नव्हता पडत पण आमचं नशीब खूप चांगलं आमचा शेवटचा दिवस होता शेवटचा दिवस आणि आज आल्या आल्या स्नोफॉल चालू झाला नशीबवान आहे आम्ही असं आम्हाला वाटतं अशीच अदृश्य शक्ती स्टार्टिंग पासून आमच्या मागे होती कारण आम्हाला खूप अडचणी आल्या पण अशी अदृश्य शक्ती असल्यामुळे आम्ही इथपर्यंत पोहोचलो फक्त आणि फक्त त्या अदृश्य शक्तीमुळे आम्ही हा बर्फ बघू शकतोय बर्फाचा पाऊस आणि आमच्याकडून एक सजेशन राहील की मोस्टली गुलमर्ग आणि सोनमर्ग दोनच विजिट करा श्रीनगर मध्ये एवढं काय काही नाहीये नाहीये तर तुमची इच्छा आता आम्ही एक्सपिरियन्स शेअर केलेला आहे लेट्स सी गंडोला राईड नक्कीच करा पण सोनमर्ग म्हणजे जन्नतच आहे आतापर्यंत आमच्या नशिबाने आम्हाला साथ दिली आहे अशीच उद्या संध्याकाळ पोचायपर्यंत पण साथ देईलच तर आता आम्ही संध्याकाळी शिकारा राईडला जायचा आमचा प्लॅन आहे सो लेट्स सी कसं होतंय मोस्टली होईलच आता आम्ही आताचे दुपारचे 2 वाजलेत आणि तिकडे जायला जवळपास 2 तास लागेल 2 ते 3 तास लागतील
तर होप्सो आम्ही शिकारा राईडचा पण रिव्ह्यू तुम्हाला द्यायचा प्रयत्न करू. आता बघू, लवकरात लवकर पोहोचण्याचा प्रयत्न आमचा आहे. हो, पण सोनमार्ग म्हणजे जन्नतच. येस, तुम्हाला मॅक्सिमम 2 ते 3 दिवस तुम्ही द्यायचे प्रयत्न करा आणि इथे हॉटेल स्टे घ्या. श्रीनगर लोकल साईट सीइंग काही करू नका. हा, श्रीनगर लोकल साईट सीन फक्त हा, आमचा- मार्च आणि एप्रिल मध्ये करण्यात पॉइंट आहे, हा. कारण तेव्हाच ती ग्रीनरी असते. This is epic movement of the Sonmarg. Yes. And this is snowfall is very beautiful scenery in our nature. So very गुची गुची गु म्हणजे आमचे ये रे बर्फा तुला देतो पैसा पैसा झाला कोटा बर्फ झाला मोठा. एक नंबर दोन व्हिडिओ कॅप्चर. आणि मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकता आमची गाडी गेलेली एका आहे. बर्फाच्या गोळ्यामध्ये अडकलेली आहे आणि अशा प्रकारे निघाली आणि वा 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 अतिशय काय म्हणू शकतो, खूपच चांगली गोष्ट आहे हे. आणि इथे बाबा गाडीत लोटताना तुम्ही बघू शकता अंजूबाई इथे एफर्ट घेताना, निलेश पाटील इथं बॉटल टाकून गाडी काढण्याची मदत करताना अतिशय सुंदर अशी. थोड़ा जंप करो ना आगे भाई जी, आगे जंप करके करो ना. टायरला ग्रिपच नाही मला. आणि निलेश पाटील इथे टेहळणी करताना आणि इथे घोडे बघू शकता तुम्ही, बर्फातले घोडे हे त्यांच्या घरी चाललेले आहेत. आणि हे म्हातारे काका त्यांना अभी पता नहीं ड्राइवर ने लाया तो क्या करेगा, पागल है ड्राइवर ऐसा बोल रहे हैं. खाली सोडलं नसतं तरी आम्ही आपले खुश होऊन गेलो असतो रस्त्यावर. और अभी गाड़ी अटक गया है. बाबा जी बहुत ही टेंशन में कि हम सोनमार्ग पहुंच पाएंगे या नहीं. ज्यादा देर तो नहीं सूरज हरेकर यहाँ पर हमारा बहुत शिकारा ही राइड भी शिकारा बाकी है. राइड भी बाकी है. और ये नजारा कुछ. निलेश पाटिल यहाँ पर बहुत ही. Let's take it slow. Where you go, I go too. And if you hit the bottom, I'm going down with you. Let's take it slow. Who cares where we gotta be? You know you'll have a good time wherever you're with me. Let's take it slow. Ask me how we got here, 'cause you don't know how. You say we're taking on water, yeah, we're sinking now. You're looking all concerned, like we're gonna drown. But we both know how to swim, no worries, let's go for now. Let's take it slow. Where you go, I go too. And if you hit the bottom, I'm going down with you. Let's take it slow. Who cares where we gotta be? You know you'll have a good time wherever you're with me. Let's take it slow.
are days I hate you, but baby, you're still mine. And then we have the best times, no matter what we do. And even when we don't, there's nobody I'd rather choose. Let's take it slow. Where you go, I go too. And if you hit the bottom, I'm going down with you. Let's take it slow. Who cares where we gotta be? You know you'll have a good time wherever you're with me. Let's take it slow. Where you go, I go too. And if you hit the bottom, I'm going down with you. Let's take it slow. Who cares where we gotta be? You know you'll have a good time wherever you're with me. Just another doorway to open up and see what kind of lifeline will be waiting there for me. I need to bury all these fears and let them fade away. I'm not scared, I'm prepared to find myself again. I wanna fly over mountains, I wanna reach the end. I'll rise up from the ashes, I wanna burn again. I'll find my way through the bitterness I'm feeling. I won't rest, I won't give up, I'm still healing. The pain that I once let kill my vibe, I fear the day that I lose the chance to fight. So I stand up tall, ready to face it all again. And I will not fall, I won't lose again. I wanna fly over mountains, I wanna reach the end. I'll rise up from the ashes, I won't burn again. I'll find my way through the bitterness I'm feeling. I won't rest, I won't give up, I'm still healing. बोलना पड़ेगा। किनारे नहीं जाना, आओ ना यहाँ फोटो खिंचाने के लिए। ये रे पास, तुला देतो पैसा, पैसा झाला खो।